आज मी गेले होते पप्पांना भेटायला, कारण पप्पांची तब्येत जरा बरी नव्हती, त्याच्यामुळे त्यांना ॲडमिट केलं होतं. तर मी गेले होते बारामतीला, कारण विकास सर अगोदर गेले होते रात्रीचे. मग 2 दिवस तिकडे राहिले तरी त्यांची तब्येत काही बरी होत नाही. मला मी आणि मनाली गेलो बसने, त्यांना भेटायचं होतं मनालीला. मला या बोलले होते म्हणून आम्ही बसने निघालो. तोपर्यंत आम्ही चार्ली बघा घरी कशी खेळत होती आणि माझी वाट बघत होती. मी गेली म्हणून तिला दिवसभर आज करमेना, मग तिला काहीतरी बॉल वगैरे खेळायला लावलं आणि ती खेळत होती. अशी मस्त ऐकते, बॉलसोबत खूप चांगली खेळते आमची चार्ली. मग पप्पांना बघितलं, घरी आणलं, डिस्चार्ज दिला, हॉस्पिटल जाऊन बघितलं. संध्याकाळ झाली, खूप डोकं दुखत होतं. आणि बघा इकडे गप्पा. तुमचं नाव काय? तुझं नाव काय? तुझं सांग ना. नाव काय? शाळा की तुझी कमी झाली. बस मग या. काय करण्याची काय माझाच व्हिडिओ बघायचा चालू आहे. वरून बोलतोय आम्ही. आमच्या प्रतीक्षा वहिनीला सगळ्यांनी सरप्राईज करा. हा, सरप्राईज करा. अजून अजून कमेंट करा, सगळ्यांनी करा. अजून लाईट करा. काय काय? लाईट लाईट करा. लाईट सगळ्यांनी लाईट करा. लाईट लावा माझ्या माझ्या व्हिडिओला लाईट लावा. काय म्हणलं आमच्या नंदनबाईंनी? आमच्या नंदनबाई त्या एकुलत्या एक लाडक्या, ती सगळं झाडावर बसवायचं त्यांना. आणि हे गावाकडचं वातावरण मस्त, सगळेजण बसले होते आणि गप्पा चालू होत्या आमच्या सगळ्यांच्या. पप्पांना बरं होतं, सगळे हसी मजाक चालू होती, सगळ्यांना विचारत होते, बोलत होते आणि आमचं व्हिडिओ काढायचं काम चालू होतं. हे सगळं झालं सगळं तोपर्यंत 6:30 वाजले होते आणि 6:30 वाजता आम्हाला निघायचं होतं घरी पुण्यासाठी. तर बघा कसला आभाळ आला, तर छान मनालीने फोटोशूट केलं, थोडेसे व्हिडिओ काढले. तर टायमिंग बघा दाखवते 6:24 इकडं वारं हे सुटलं खूप जास्त जोरात आणि आम्ही निघालो पुण्याकडे. जाताना बारामतीमध्ये गेलो, फ्लॅटमध्ये किती काम चालू आहे काय ते बघितलं. आणि त्यानंतर आम्ही बारामती, तिथं नवीन हॉटेल ओपन झाले आरोमा. तर म्हणलं इकडं नवीन आहे तर टेस्ट करावी. मला तर जेवायचं होतं, कारण माझं खूप डोकं दुखत होतं. 3-4 दिवसापासून मी आजारीच आहे. तशीच गेले होते, त्याच्यामुळे जास्त त्रास होता. आणि चेहरा तुम्ही बघू शकता, डोळ्याच्या खाली पूर्ण काळा झाला होता. तशीच आलो आणि दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. त्यानंतर संध्याकाळी मला थोडंसं सूप प्यावं. आता संध्याकाळी मी मस्त पालक सूप पिला आणि ह्यांनी व्हेज बिर्याणी मागवली होती. व्हेज नव्हती, चिकन बिर्याणी होती बहुतेक. हां, चिकन बिर्याणी मागवली. आणि मी सांगत होते मला की माझी एनर्जी आहे यूट्यूब चॅनल. मी यूट्यूबला व्हिडिओ बनवले की माझ्या आवाजामध्ये ॲटोमॅटिक एनर्जी येते. आणि मस्त व्हिडिओ बनवण्यासाठी चाललं होतं माझा प्रयत्न, पण मोबाईलची चार्जिंग पूर्ण संपली होती. म्हणून एका मिनिटाचे मी असे ब्लॉग केले. सुरुवातीला थंड पाणी पिलं, जरा बरं वाटलं. आणि त्यानंतर मस्त सूपचा स्वाद घेतला आणि सूप पिऊनच पोट भरलं. खरंच छान होती क्वालिटी, जेवणाची क्वालिटी चांगली होती. पण बिर्याणी म्हणजे कांदे टाकून